नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. मी डॉक्टर साधना जावळे, कला वाणिज्य व गृहविज्ञान महिला महाविद्यालय येथे समाजशास्त्र विषयाची विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे. आज मी तुमच्यासाठी BA भाग 1 सेमिस्टर 2 मध्ये असणारा DC3 पेपर, या पेपरचा कोड नंबर आहे 245311 आणि या पेपरचं नाव आहे भारतातील सामाजिक समस्या. या पेपरसाठी असणारे MCQज म्हणजे काही सराव प्रश्न आपल्या पुढे सादर करणार आहे. यातील पहिला प्रश्न आपण बघणार आहोत. समाजातील अनेक सदस्यांच्या हातून घडणाऱ्या आक्षेपार्ह व अनावश्यक वाटणाऱ्या वागणुकीच्या पद्धतीला काय म्हटले जाते? याचे पर्याय आहेत सामाजिक प्रक्रिया, सामाजिक समस्या, सामाजिक नियंत्रण आणि सामाजिक परिवर्तन. याचा बरोबरचा ऑप्शन आहे सामाजिक समस्या. दुसरा प्रश्न आहे समाजात अस्तित्वात असलेल्या नैतिक मूल्यांची संस्कृतीपासून फारकत होऊन त्यामुळे निर्माण होणारी परिस्थिती म्हणजे सामाजिक समस्या होय. ही व्याख्या खालीलपैकी कोणी केली आहे? याचे पर्याय आहेत रिचर्ड, रॉबर्ट के मर्टन, फ्रँक मुल्लर, केस. यापैकी बरोबरीचं उत्तर आहे फ्रँक मुल्लर. पुढील प्रश्न आहे सामाजिक समस्या समाज सापेक्ष असतात या विधानाशी आपण सहमत आहात का? या प्रश्नाचे पर्याय आहेत सहमत, असहमत, अंशतः सहमत, सांगता येत नाही. याचं बरोबरचं पर्याय आहे सहमत. पुढील प्रश्न आहे समाजातील कोणतीही सामाजिक परिस्थिती बहुसंख्य विचारवंतांचं लक्ष वेधून त्यावर उपाययोजना करण्याची जाणीव निर्माण करते. या प्रश्नाचे पर्याय आहेत सामाजिक समस्या, सामाजिक परिवर्तन, सामाजिक नियंत्रण, सामाजिक प्रक्रिया. याचं बरोबरचं ऑप्शन आहे सामाजिक समस्या. अशा प्रकारची जाणीव प्रामुख्याने सामाजिक समस्या ही निर्माण करत असते. पुढील प्रश्न आहे भारतीय सामाजिक समस्यांचे खालीलपैकी कोणते प्रमुख कारण आहे? या प्रश्नाचे पर्याय आहेत शिक्षण, औद्योगिकरण व नागरीकरण, आरोग्य आणि व्यक्तिगत विकास. यापैकी बरोबरचं ऑप्शन आहे औद्योगिकरण व नागरीकरण. प्रश्न क्रमांक 6 आपण बघणार आहोत. सामाजिक संघटनेच्या विरोधी असलेली प्रक्रिया कोणती आहे? या प्रश्नाचे पर्याय आहेत सामाजिक समस्या, सामाजिक नियंत्रण, सामाजिक विसंघटन आणि सामाजिक परिवर्तन. याचा बरोबरचा पर्याय आहे सामाजिक विसंघटन. पुढचा प्रश्न आहे अस्तित्वात असलेल्या सामूहिक नियमांचा समूहातील व्यक्तीवरील प्रभाव नष्ट होणे म्हणजे सामाजिक विसंघटन होय. ही व्याख्या खालीलपैकी कोणी केली आहे? या प्रश्नाचे पर्याय आहेत इलियट आणि मेरिल, थॉमस आणि झेनेकी, गिलिन आणि गिलिन आणि रिचर्ड. या प्रश्नाचा बरोबरचा पर्याय आहे थॉमस आणि झेनेकी. पुढील प्रश्न आहे व्यक्तीमध्ये मानसिक विकृती निर्माण होणं हे खालीलपैकी कोणत्या विघटन प्रकारात मोडते? या प्रश्नाचे पर्याय असे आहेत व्यक्तिगत विघटन, सामाजिक विघटन, संस्थात्मक विघटन आणि नागरी विघटन. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे व्यक्तिगत विघटन. पुढील प्रश्न आहे सामाजिक विघटनाला खालीलपैकी कशाने संबोधिले जाते? या प्रश्नाचे पर्याय असे आहेत वर्तन, प्रक्रिया, नियंत्रण आणि परिवर्तन. यातील बरोबरीचा पर्याय आहे प्रक्रिया.
10वा प्रश्न आपण यानंतर बघणार आहोत. अतिवृष्टी, अवर्षण, भूकंप ही खालीलपैकी कोणत्या विसंघटनाचं कारण आहे? याचे पर्याय आहेत व्यक्तिगत, कौटुंबिक, नैसर्गिक आणि सामाजिक. याचं बरोबरचं उत्तर आहे नैसर्गिक. पुढील प्रश्न आहे कौटुंबिक हिंसाचाराशी संबंधित खालीलपैकी कोणत्या समस्येचा समावेश केला जाईल? या प्रश्नाचे पर्याय आहेत हुंडाबळी, गलिच्छ वस्ती, प्रदूषण आणि दहशतवाद. यापैकी बरोबरीचा ऑप्शन आहे हुंडाबळी. पुढील प्रश्न आपण बघणार आहोत. शारीरिक इजा करणे, मारहाण, लैंगिक छळ, भावनात्मक पिळवणूक करणे हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे? या प्रश्नाचे पर्याय असे आहेत दहशतवाद, कौटुंबिक हिंसाचार, गुन्हेगारी आणि प्रदूषण. यापैकीचा बरोबरीचा पर्याय आहे कौटुंबिक हिंसाचार. पुढचा प्रश्न आहे कौटुंबिक अत्याचाराचे खालीलपैकी कोणते प्रमुख कारण आहे? याचे पर्याय असे आहेत स्त्रियांचे कमी प्रमाण, विभक्त कुटुंब, पुरुष प्रधान कुटुंब संस्था आणि स्थलांतर. यापैकी बरोबरीचा पर्याय आहे स्त्रियांचे कमी प्रमाण. पुढचा प्रश्न आहे कौटुंबिक अत्याचार कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणता उपाय महत्त्वपूर्ण नाही? याचे पर्याय आहेत महिला सबलीकरण, शिक्षण, आर्थिक स्वयंपूर्णता आणि विवाह. यापैकी बरोबरीचा पर्याय आहे विवाह. पुढील प्रश्न आहे कौटुंबिक अत्याचाराला प्रतिबंध करण्यासाठी कोणत्या साली कायदा लागू करण्यात आला? या प्रश्नाचे पर्याय असे आहेत 2004, 2006, 2008, 2010. यापैकी बरोबरीचा पर्याय आहे 2006. पुढील प्रश्न आहे विवाहाच्या वेळी वराला व त्याच्या पत्नी व नातलगांकडून मिळणाऱ्या मालमत्तेस काय म्हटले जाते? याचा पर्याय आहे मोबदला, वेतन, हुंडा आणि मानधन. यापैकी बरोबरीचा पर्याय आहे हुंडा. पुढील प्रश्न आहे हुंडा घेण्याचे खालीलपैकी कोणते प्रमुख कारण आहे? या प्रश्नाचे पर्याय असे आहेत नव्या संसाराची उभारणी, शिक्षण, घटस्फोट आणि प्रेमविवाह. यापैकी बरोबरीचा पर्याय आहे नव्या संसाराची उभारणी. पुढील प्रश्न आपण बघणार आहोत हुंडा प्रथेचे खालीलपैकी कोणते कारण नाही? या प्रश्नाचे पर्याय असे आहेत प्रतिष्ठा प्राप्ती, सामाजिक प्रथा, जाती प्रथेचे महत्त्व कमी होणे आणि कुलीन विवाह प्रथा. या पर्यायांपैकी बरोबरीचा पर्याय आहे जाती प्रथेचे महत्त्व कमी होणे. पुढील प्रश्न आहे हुंडा प्रतिबंधक कायदा कधी करण्यात आला? या प्रश्नाचे पर्याय आहेत 1951, 1961, 1971, 1981. यापैकी बरोबरीचा पर्याय आहे 1961. 20वा प्रश्न आपण या ठिकाणी आता बघणार आहोत. पती पत्नी यांना समाजमान्य मार्गाने विवाह संबंध समाप्त करण्याच्या पद्धतीला काय संबोधले जाते? या प्रश्नाचे पर्याय असे आहेत विवाह, घटस्फोट, समायोजन आणि पुनर्विवाह. या पर्यायांपैकी बरोबरीचा पर्याय आहे घटस्फोट. पुढील प्रश्न आहे घटस्फोटासाठी खालीलपैकी कोणता शब्द योग्य आहे? या प्रश्नाचे पर्याय काडीमोड, टाकून देणे, जुळवून घेणे, घट फोडणे.
यातील बरोबरीचा पर्याय आहे जुळवून घेणे. या प्रश्नाचा हा प्रश्न मी पुन्हा एकदा रिपीट करते. घटस्फोटासाठी खालीलपैकी कोणता शब्द योग्य नाही अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. त्याच्यासाठी जुळवून घेणे हा पर्याय आपण या ठिकाणी याचा आहे या प्रश्नाचा. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी घटस्फोटाचं कोणतं प्रमुख कारण आहे. या प्रश्नाचे पर्याय आहेत स्वभाव भिन्नता, औद्योगिकरण, स्थलांतर आणि व्यापार. या पर्यायांपैकी बरोबरीचा पर्याय आहे स्वभाव भिन्नता. पुढील प्रश्न आहे घटस्फोटासाठी खालीलपैकी कोणते कारण सांगता येणार नाही. या प्रश्नाचे पर्याय असे आहेत आर्थिक तणाव, विकृत व्यक्तिमत्व, विवाह वयात अंतर आणि बालविवाह. यापैकी बरोबरीचा पर्याय आहे बालविवाह. पुढचा प्रश्न आहे घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणता महत्त्वपूर्ण उपाय सांगता येणार नाही, सांगता येईल. या प्रश्नाचे पर्याय असे आहेत विवाहपूर्व समुपदेशन, आंतरजातीय विवाह, प्रेम विवाह आणि ठरविलेले विवाह. याचा बरोबरचा पर्याय आहे विवाहपूर्व समुपदेशन. वृद्धावस्था जीवनातील शेवटचे चरण आहे असं कोणी म्हटलेलं आहे. या प्रश्नाचे पर्याय असे आहेत हॅरी जॉन्सन, एलिझाबेथ हर्लॉक, रुसो आणि एरिस्टॉटल. यातील बरोबरीचा पर्याय आहे एलिझाबेथ हर्लॉक. या ठिकाणी आपण थांबणार आहोत. धन्यवाद.